नालीची भाजी बोलतो त्याला. ही पण औषधी भाजी आहे आणि आपली रानातलीच भाजी आहे. तर नालीची भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार. आपल्या गावाकडचीच रेसिपी आणि भाजी पण आपल्या गावाकडचीच आहे. आणि भाजी करायला लागणार साहित्य: कांदा, लसूण, मिरची आणि टोमॅटो. हा बोल आता काय. आमच्या आईने घेतलं जेवण बनवायला. बोल बोल बाबू दादा. बोल ना. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बापूदादा ब्लॉग्स मध्ये. आणि सुरुवात करूया याच्या व्लॉगला. परवाच्या दिवशी मी एक ब्लॉग टाकलेला आपल्या मुठ्यांचा आणि चिंबोरीचा. तर ते भरलेले नव्हते. तर आमच्या सासऱ्यांनी म्हणजे आप्पाने सांगितलं कॉल करून की मुठे भरलेले नव्हते, तर नेक्स्ट ब्लॉग असेल तर मुठे वगैरे भरून टाकेल. आणि आता पण असेल रेसिपीज ब्लॉग. आणि बघू शकता ही आहे भाजी, नालीची भाजी बोलतो त्याला. ही पण औषधी भाजी आहे आणि आपली रानातलीच भाजी आहे. तर नालीची भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार. आपल्या गावाकडचीच रेसिपी आणि भाजी पण आपल्या गावाकडचीच आहे. आपण मगाशी जाऊन घेऊन आलो. तर आजची रेसिपी असणार आहे नालीची भाजी. तर बघू शकता आता त्याला कट करायच्या भाजीला. हे स्वच्छ केलेली आहे पूर्ण, याच्यात गवत वगैरे काही नाहीये. आता ही कट करायची आहे. मित्रांनो या भाजीला इथूनच कट करायचं आपल्याला. संपूर्ण उंच ठेवलंय, छोटे छोटे पीस मध्ये कट करायचे. देऊ शकता. भाजी एकदम कवली आहे, बारीक बारीक कापायला घेतले. आणि भाजी करायला लागणार साहित्य: कांदा, लसूण, मिरची आणि टोमॅटो. हा बोल आता काय. आमच्या आईने घेतलं जेवण बनवायला. बोल बोल बाबू दादा. बोल ना. जेवण बनवायला. तर मित्रांनो आता घेतले नालीची भाजी बनवायला. ती पण चुलीवर कांदा टाकला आहे नंतर. बघू शकता गावाकडची भाजी आहे, गावठी रानातली. आणि भाजी पण चुलीवरतीच होते आपल्या. मित्रांनो बाबूदादाने पण चम्मच घेतला. बघ बाबूदादा भाजी करायला काय घेतलंय. बाबूदादा पण आपली भाजी करायला चम्मच घेऊन आले. हे बघा. आणि इकडे तोपर्यंत कांदा शिजतोय आपला. पापड आणि त्याच्यात कांदा लसूण मिरची थोडंसं कांदा टाकून गेलाय. किती वेळ झाला 2-2.5 तास झाले.
लागत. भाजी कोण बनवतो? हे बघा आपला बाबू दादा भाजी बनवतो. नालीची भाजी कोण बनवतो? बाबू दादा. नालीची भाजी मेडबाई सासूबाई. टोमॅटो टाकायचा. लास्टला टाकलो टोमॅटो. बाबू दादा टाकलं. बाबू दादा काय टाकला? टोमॅटो. चुलीवर बनवलं होतं नालीची भाजी. या भाजीमध्ये काय काय होतं? म्हणजे आजार पण नाही. कसं नालीची भाजी आहे ना, ही वातासाठी चांगली असते. वातासाठी चांगली असते. जाऊ शकतं. औषधी भाजी आहे. वर्षात नाही एकदाच खातो आपण. आणि त्याच्यामध्ये आता हिंग टाकायचा. हिंग टाकायला घेतलं येऊ शकतं. हिंग टाकले. तू नको जाऊ जाऊ जाऊ. गाठून तर गाठून आता गाठून ना. बाबूला आणि आई दोघं मिळून हा दोघं मिळून भाजी घालतात. बाबू दादा भाजी कोण बनवतो? कांदा चांगला मस्त लाल होऊन द्यायचा. नंतर मग त्याच्यानंतर भाजी टाकायची. कांदा लसूण शिजून घ्यायचा, मिरची शिजून घ्यायची, लसूण मिरची शिजून घ्यायची, हिंग टाकायचा. वगैरे टाकायचं. आणि नंतर मग ती कांदा शिजला का ती भाजी टाकायची त्याच्यामध्ये. तर आता कांदा शिजला. कांदा शिजला आता. कांदा शिजलाय. आणि मग एक पाण्यात घेतलं. आता परत एक पाण्यात घेतलं. पाणी सगळं निथळून घ्यायचं. पाणी निथळून घेतलं. त्याच्यात टाकली भाजी. जाऊ शकता. हो बसू दे ना. चौचित पाणी भाजी निथळून घेतलं. बाबू दादा इकडे बघ. इकडे बघ. बाबू दादा मम्मीकडे बघ. मम्मीकडे बघ ना. मम्मीकडे बघ ना. बघितला. बाबू दादांनी आणि आईने बनवली ही भाजी. दोघांनी मिळून बनवलं ना बाबू दादा? हा आम्ही बोल तू दोघा मिळून बनवली मला. दोघं मिळून भाजी बनवले. डोलं पोरशील माझं ना आजीला कशी बोक मी कान पोडला होता एकदा. आता डोलं बोल. बोल आता आम्ही दोघं मिळून भाजी बनवतो. बरं बोल ना. जोरात बोल. हॅलो गाईज आता आम्ही भाजी बनवतो. बोल बोल ना. असं ओके कर ना. ओके पण नाही तो बोलतच आम्ही दोघं मिळून भाजी बनवतो म्हणून. ओके नाही बोला. हॅलो गाईज आम्ही बनवतो भाजी. हॅलो गाईस आम्ही दोघं मिळून भाजी बनवली आम्ही. भाजी दोघं मिळून बनवली. अजून थोडीशीच अजून भाजी थोडीशी आहे ना. आता दोघं मिळून बनवायची. त्याच्यावर आता झाकण मारायचा आणि मीठ टाकायचा. आणि ती पाणी नाही टाकायचा. नुसती साधावरच शिजवायची. थांब ना. दे ना मग. किती चम्मच माफ होत होते दे इकडं. नाही चमचा आहे ना आपल्याला. आईला दुसरे दिले चमचा. दोघं मिळून बोलतो भाजी बनवू आपण. अरे पण आहे ना म्हणा काल ती. नो 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 काय नो नो नो. ओके ओके. इट्स नो चॅनल. मित्रांनो 5 मिनिट झाले आणि आता घेतलं याच्यामध्ये मीठ टाकायला. आणि पालेभाजी वाचल्यावरती मीठ थोडा कमीच टाकायचा असतो नाही तर खारट होते. तर आता परत एकदा ठेवायचे ते भाजीला आणि वरती झाकण ठेवायचे. तर समजा बघू शकतो भाजीला ऑलरेडी पाणी फुटत चाललंय. भाजीत पाणी टाकायची गरज नाही लागत.
वरती दाखवून ठेवलं तर अजून पाणी किती आणि शेजावरतीच भाजी शिजली चांगली. मित्रांनो फायनल लुक आपली भाजी झाली शिजून. तुम्ही काही अशा प्रकारे दिसते बघू शकता. वाफ येते अजून भाजीतून. म्हणजे नाल्याची भाजी झाली रेडी.